आणि आता जाणार आहोत बीडमध्ये, कारण ठिकठिकाणी जसं नुकसान झालं तसं बीडमध्ये देखील नुकसान झालेलं होतं आणि नुकसान तर झालंच, मात्र हे नुकसान जीवावर देखील बेतलेलं बघायला मिळतंय. तसंच सांभाळलंय आम्हाला. काय सांगावं आता, दुखत आमचं लय झालंय. या माऊलींचा टाहो कुणाच्याही काळजाला भोकं पाडणार आहे. मराठवाड्यातल्या महापुरानं सगळं होत्याचं नव्हतं केलंय. याच महापुरानं या माऊलीच्या पोटचा गोळा हिरावून नेलाय. 10 वर्षांचा आदित्य तिच्या डोळ्यात देखत वाहून जात होता आणि हतबल होत टाहो फोडण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. रानात गेलो होतो आम्ही. अचानक पाणी वाढल्यामुळं कसं गेलं ते कळलंच नाही. पाऊस होता. हो, पाऊस होता. काय परिस्थिती आज लेकरू नाही तुमच्याकडे आज. महापुराच्या अंधारात ज्याच्याकडे पाहून जगण्याची उमेद या माऊलीला मिळत होती, तोच आता अनंताच्या प्रवासाला गेलाय. दरम्यान ही बातमी एबीपी माझाने दाखवली आणि त्याचा आता इम्पॅक्ट बघायला मिळतोय, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले होते कुटुंबाच्या भेटीकरता आणि त्यांनी मदतीचा धनादेश जो आहे तो कुटुंबाला सोपवलेला आहे. अजित पवार यांनी या कळसाने कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. बिंदुसरा नदीला आलेल्या पुरात आदित्य कळसाने या 10 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागलेला. अजित पवार दौऱ्यावर होते बीडच्या आणि त्यावेळी त्यांनी ही भेट घेतली आणि शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.